अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर हो. स्वामींचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहो. प्रत्येक येणारा दिवस तुमचा स्वामींच्या आशीर्वादाने सुखदय आनंदी जाओ. तुम्हा सर्व सेवेकरांना चांगला आरोग्य लाभो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अगदी परवालाच गुढीपाडवा आहे, जे आपण म्हणतो 3.5 मुहूर्तापैकी एक सण म्हणजेच गुढीपाडवा परवालाच आहे. म्हणून त्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी काय काय तुम्हाला सेवा करायच्यात, काय उपाय तोडगे करायच्यात ह्या संबंधीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय तुम्हाला उपाय आणि तोडगे करायचे आहेत. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ह्या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होती. ह्या वर्षी 19 मार्च 2026 वार गुरुवार ह्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. स्वामींचा वार जो आहे गुरुवार त्याच दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. ह्या दिवशी कुठल्याही शुभ कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता. कुठलेही कार्य तुम्ही ह्या दिवशी करू शकता. फक्त लग्न आणि मुंज वगळता तुम्ही कुठलेही शुभ कार्याची नवीन सुरुवात ह्या दिवशी करू शकता. एखाद्याला कोणता नवीन बिझनेस टाकायचा असेल, एखाद्याला शॉप जर खोलायचं असेल तर ह्या दिवसापासून तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. ह्या दिवशी श्रीराम चैत्र नवमी आणि चैत्र नवरात्रीची पण सुरुवात होते. म्हणूनच तुम्ही ह्या दिवसापासून चैत्र नवरात्रीपासून ते रामनवमी पर्यंत तुम्ही रामरक्षेचं पठण करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच सुरुवात होते. चैत्र नवरात्रीपासून ते श्रीरामनवमी पर्यंत तुम्ही रोज रामरक्षेचं पठण करा. 1 वेळेस 5 वेळेस जसं तुम्हाला शक्य होईल ते वेळेस करा. आणि त्यानंतर चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत तुम्ही आपल्या कुलस्वामिनीची घरातील जी मुख्य महिला आहे तिने 14 किंवा 21 पाठ करून कुलदेवतेची सेवा रुजू करा. त्याची सुरुवात ह्या गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच होते. चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत जसं तुम्हाला शक्य होईल 14 किंवा 21 पाठाची 5-7 जे होते तुम्हाला शक्य ती आपल्या कुलदेवतेच्या चरणी तुम्ही ही सेवा रुजू करू शकता. मग आता ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी काय उपाय सेवा तोडगे करायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम पहिला उपाय म्हणजे धनधान्य प्राप्ती करता तुम्हाला उपाय सांगणार आहे मी. ह्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये एक पिवळी पोटली भेटते, आपल्याला पिवळ्या रंगाची पोटली ही तुम्ही आणू शकता. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ताई आम्हाला केंद्र लांब आहे, केंद्रात जाणं शक्य नाही. मग त्यांनी ही जी पोटली मी तुम्हाला जी सांगायला आहे ती तुम्ही घरी बनवू शकता. पोटली करून तुम्ही ही सेवा घरी करू शकता. केंद्रामध्ये भेटते सर्व साहित्य, त्यामध्ये टाकून तुम्ही आणलं की डायरेक्ट त्याच्यावर सेवा करू शकता आणि घरामध्ये बांधू शकता. पण ज्यांना शक्यच नसेल जाणं त्यांनी घरी साहित्य आणून कुठल्याही दुकानातून किराणा दुकानातून हे साहित्य भेटू शकते अगदी कमी पैशामध्ये. तिथून आणून तुम्ही ती सेवा करू शकता. आता साहित्य काय लागणार त्या पोटलीमध्ये किंवा पोटली तयार करण्यासाठी हे तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड लागणार आहे. त्यानंतर नवे गहू 1 मूठ लागणार आहे. त्यानंतर अखंड हळदीचा 1 तुकडा लागणार आहे. त्यानंतर 1 मोठा हिरडा लागणार आहे. 1 मिठाचा खडा आणि 1 मूठ नागकेशर एवढं साहित्य तुम्हाला लागणार. हे सर्व साहित्य घ्यायचं, पिवळ्या हळदीने पिवळं करून घ्यायचं. ते पूर्ण साहित्य पिवळ्या वस्त्रामध्ये पूर्ण ते साहित्य मुंडाळायचं आणि पिवळ्याच दोऱ्याने पूर्ण शिवून काढायचं. ही झालं तुमची म्हणजे घरच्या घरी एक पोटली तयार. मग आता ह्या पोटलीची सेवा कशी करायची ते सांगते तुम्हाला. ही जी सेवा आहे ते तुम्ही गुढीपाडव्याच्याच दिवशी करा. पण ज्यांना शक्य नसेल काही कारणास्तव जर तुम्हाला अडचण जर आली तर तुम्ही शुभ योग बघून बुधवारी केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता. शक्यतो तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच करा. पण जर तुम्हाला अडचण आली तुम्ही बुधवारी कुठल्याही बुधवारी समजा ही सेवा करू शकता. जी आपली जुनी जी पोटली आहे ती पवित्र प्रवाहात नदीच्या जी विसर्जन करायचे आणि नवीन पोटली जी आपण तयार करतो ती ही घरी आपल्या बांधायची. मग आता ह्या पोटलीची सेवा कशी करायची ते सांगते तुम्हाला. जी पोटली आपण तयार केली किंवा केंद्रातून आणली ती सर्वप्रथम पाटावर ठेवायची. तिची पंचोपचार पूजा करायची. पूजामध्ये गंध, अक्षदा, फूल, दीप, नैवेद्य ही अशी पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा करता वेळेस एक मंत्र म्हणायचा, ओम श्रीम श्री नमः. ओम श्रीम श्री नमः मंत्र म्हणायचा. पंचोपचार पूजा करायची आणि खडे साखरेचा त्या पोटलीला नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून विनंती करायची की आमच्या घरामध्ये धनधान्याची अन्नधान्याची कमतरता पडू नये, आर्थिक तंगी जाणवू नये, सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती आमच्या घरामध्ये लाभो अशी महाराजांच्या विनंती करून ती पोटली उचलून उजव्या हातामध्ये घ्यायची. जे घरातील मुख्य सदस्य असतील
त्यांनी केलं तर चांगलं ना. पण ही सेवा करता वेळेस सगळे घरातील जे आपल्या कुणीही घरामध्ये असतील सदस्य मंडळ त्यांनी सगळ्यांनी राहून ही सेवा जर केली तर खूप चांगलं. नसेल तर एक जे मुख्य असेल ते कुणी पण म्हणजे कुणीही करू शकता. घरातील जर सर्व सगळे असतील सगळ्यांनी म्हणून जर ही सेवा जर केली सामुदायिक तर अतिउत्तम. नसेल तर कोणी एकाने जरी केली तरी पण उत्तम. मग ती पोटली उचलून उजव्या हातामध्ये घ्यायची. त्यावेळी आपल्याला सेवा करायची. मग सेवा काय करायची तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 1 माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ आणि कुबेर मंत्र 1 माळ ही सेवा आपल्या त्या पोटलीवर घ्यायची. मग सेवा झाल्याच्या नंतर ती पोटली आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ती पोटली आपल्याला बांधायची. ही झाली धनधान्य प्राप्ती करता तोडगा सेवा किंवा उपाय. आपल्याला सर्वांनी अवश्य हे उपाय करा. जे नवीन जुने सेवेकरी असतील त्यांनी सर्वांनी हा उपाय करा. बघा वर्षभरात तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. आता दुसरे जे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना बाहेरील बाधा आली, वाईट शक्ती झाली, करणी झाली, काही झालं आपल्या घरावर, हे जे म्हणतो ना ते होऊ नये, आपल्या घराचं संरक्षण व्हावं ह्यासाठी दुसरी जी तुम्हाला तोडगा सेवा सांगणार ती सांगणार आहे. 3 इंच वडाची मुळी आणायची, त्यानंतर रंगारी हिरडा आणायचा आणि तेही पाटावर ठेवून त्याचीही पंचोपचार पूजा करायची. गंध, अक्षदा, फूल, दीप, धूप दीप ओवाळून त्याचीही पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर त्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. मग ती पंचोपचार पूजा झाल्याच्या नंतर त्या सर्व वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या, उजव्या हातामध्ये ठेवायच्या आणि त्याच्यावर घरातील जे मुख्य कोणी असेल, कोणी केलं तरी चालेल, पण जे मुख्य असेल त्यानं स्वामी समर्थ महाराजांचा जप 1 माळ किंवा 11 वेळेस घेऊ शकता. ते सर्व जप पूर्ण घ्यायचा आणि त्यानंतर लाल कपड्यामध्ये त्या पूर्ण वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या बांधायच्या आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती टांगायच्या. एक खिळा असं हे करायचं, खिळा ठोकून समजा मुख्य दरवाजाच्या जे मुख्य घराचा दरवाजा आहे तिथे हे आपण लाल कपड्यामध्ये जे गुंडाळलेले ते टांगायचं. आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येणार नाही, बाहेरील जी बाधा जी आहे ती आपल्या घरामध्ये येणार नाही. अत्यंत प्रभावी हा पण उपाय, हाही तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करा. त्यानंतर माझ्या जे शेतकरी माता बंधू भगिनी असतील त्यांच्यासाठी हा उपाय सांगते. आपल्याला सीता मातेची पूजा करायची. जे शेतकरी असतील, माता बंधू भगिनी ताई सेवेकरी जे शेतकरी असेल त्यांच्यासाठी हा उपाय सांगायले. आपल्याला आपल्या शेतामध्ये सीता मातेची पूजा करायची आहे. तर वर्षातून एकदाच आपण सीता मातेची पूजा करू शकतो. आपल्या शेतामध्ये मध्यभागी आपल्याला एक खड्डा करायचा. आपल्या थोडस म्हणजे आपल्या कमरेच्या थोडासा खाली येईल असा एवढा आपल्याला खड्डा करायचा. गुडघ्याच्या थोडस वरी समजा एवढा खड्डा आपल्याला आपल्या शेताच्या मध्यभागी करायचा आणि मध्यभागी करून एक आपल्याला नैवेद्याचा ताट बसेल असा एवढा असा रुंद थोडासा असा खड्डा करायचा. त्याच्यात आपल्याला सीता मातेची पूजा करायची. आपल्याला पूर्णाचा नैवेद्य करायचा आणि सीता मातेची ओटी भरायची. ही आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचीच आहे. माझ्या सर्व शेतकरी जे माता बंधू भगिनी असेल त्यांनी अवश्य ही सेवा करा. वर्षातून एकच दिवस असतो की ज्या दिवशी आपण सीता मातेची पूजा करू शकतो. काहीच नाही, पूर्णाचा नैवेद्य जे घरी आपण तर बनवतोच गुढीपाडव्याच्या दिवशी तो पूर्णाचा नैवेद्य आणि देवीची एक पीस वगैरे काही ओटीचं सामान असतं ती ओटी भरायची आणि पूजा करायची देवीची. मग नंतर ते पूर्ण त्याच्यावर पूर्ण ते खड्डा जे आहे ते भरून घ्यायचा पूर्ण मातीने. ही झाली आपल्याला सीता मातेची पूजा. ह्यामुळे काय होतं, तुमच्या शेतामध्ये जे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये वाढ होते. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे, खूप छान. म्हणजे शेतीतले काय तुम्हाला अनुभव येते, तुम्हाला जर पीक व्यवस्थित होत नसेल काही जास्त म्हणजे प्रमाणामध्ये तर तेही जर पूजा केली तर तुम्हाला म्हणजे अनुभव येईल. म्हणून सर्व शेतकरी माता भगिनींनी ही सीता मातेची सेवा करायची. त्यानंतर अजून या गुढीपाडव्याच्या ह्या दिवशी एक आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. कडुलिंब, जिरे, ओवा, हिंग, मिरे सगळं टाकून एकत्रित एक मिश्रण तयार करायचं. हे मिश्रण जे आहे ते घरातील सर्व लहान लेकरांपासून ते वयोवृद्ध म्हातारे जेवढे असतात सगळ्यांपर्यंत हे जे आहे मिश्रण ते प्यायचं. ह्याच दिवशी हे करायचं आहे. हे जर मिश्रण जर पेलं तर आपलं शरीर सदृढ म्हणजे निरोगी राहील. कुठलेही म्हणजे रोग आपल्याला हे होणार नाही. हे जर मिश्रण जर पेले ह्या दिवशीच प्यायचं आहे. मिश्रण करून अवश्य जे वयोवृद्ध असतील त्यांनाही द्या, लहान लेकरं असतील त्यांनाही द्या. कडुलिंबाचा पाला तर अत्यंत अमृत तुल्य मानले जात, अत्यंत निरोगी आहे. हे मिश्रण आहे ते सर्वांनी घरामधील सर्व व्यक्तींनी प्यायचं आहे. अशी ही गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण ही सेवा करायची आहे. सर्वांनी ही सेवा करा. सेवेचा अनुभव तुम्ही घ्या. बघा तुम्हाला वर्षभर सेवेचा खूप अनुभव येईल ही सेवा केल्याच्या नंतर. आणि हा गुढीपाडवाचा हा जो शुभ मुहूर्त आहे हे 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. ही सेवा केल्याच्या नंतर बघा स्वतः तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हाला म्हणजे
खरंच जाणवेल की नाही, वर्षभर आपल्याला अन्नधान्याची खरंच कमतरता झाली नाही. सर्व गोष्टी तुम्ही स्वतः म्हणजे अनुभव घेऊन म्हणजे करू शकता. एवढा हे उपाय तोडगे आहेत. सर्व सेवेकरी जे आहेत त्यांनी अवश्य हा उपाय करा. बघा, तुम्हाला खरंच लाभ येईल. झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर असेल तर लाईक सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय.